तर लोकसभेची निवडणूक जाहीर झाली की उमेदवार प्रचारात दंग होतात। प्रतिस्पर्धी उमेदवारावर टीका करून एकमेकांना कसं खिंडीत गाठता येईल याकडे उमेदवारांचे डोळे लागलेले असतात। आणि त्याच सोबत कोण कुठल्या मतदारसंघातून शड्डू ठोकणार आणि कोण कुणाच्या विरोधात ताकदीने उभं राहणार याबद्दल मतदारांना मोठं कुतूहल असतं। पाहुयात फिक्स झालेल्या आणि काटेकी टक्कर असणाऱ्या महत्त्वाच्या लढती। आतापर्यंत लोकसभेच्या फिक्स झालेल्या लढती। सोलापुरात भाजपनं राम सातपुतेंना तिकीट दिलंय। त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून प्रणिती शिंदे मैदानात असणार आहेत। पुण्यात भाजपनं मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेच्या आखाड्यात उतरवलंय। त्यांच्या विरोधात काँग्रेसनं कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना तिकीट दिलंय। नंदुरबारमध्ये भाजपकडून हिना गावित या तिसऱ्यांदा लोकसभेच्या मैदानात आहेत। त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून गोवाल पाडवी निवडणूक लढणार आहेत। लातूरमध्ये भाजपनं पुन्हा एकदा सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिली आहे। त्यांच्या विरोधात काँग्रेसचे डॉक्टर शिवाजीराव काळगे रिंगणात आहेत। नांदेडच्या लढतीवरही शिक्कामोर्तब झालाय। भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा तिकीट देण्यात आलंय, तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण निवडणूक लढणार आहेत। नागपूरमध्ये भाजपनं पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रिंगणात उतरवलंय, तर त्यांच्या विरोधात काँग्रेसनं विकास ठाकरेंना उमेदवारी दिली आहे। भंडारा गोंदियात भाजपनं सुनील मेंढेंना तिकीट दिलंय, तर काँग्रेसनं प्रशांत पडोळेंना रिंगणात उतरवलंय। गडचिरोलीत अशोक नेते हे भाजपचे उमेदवार आहेत, तर काँग्रेसकडून डॉक्टर नामदेव किरसाण हे लढणार आहेत। चंद्रपूरमध्ये भाजपनं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेचं तिकीट दिलंय, तर काँग्रेसनं प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे। कोल्हापुरात महाविकास आघाडीतर्फे शाहू महाराज छत्रपती निवडणूक लढणार आहेत। त्यांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेचे संजय मंडिक निवडणूक लढण्याची शक्यता आहे। अमरावतीत काँग्रेसनं बळवंत वानखेडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। भाजपतर्फे अमरावतीत नवनीत राणा निवडणूक लढण्याची शक्यता आहे। रामटेकमधून रश्मी बर्वे काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा लढणार आहेत, तर राजू पारवे यांना शिंदेच्या शिवसेनेकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे। सांगलीत ठाकरे गटाकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील निवडणूक लढण्याची शक्यता आहे, तर त्यांच्या विरोधात भाजपनं संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली आहे। अहमदनगरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निलेश लंके यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, तर भाजपनं विद्यमान खासदार सुजय विखे यांनाच पुन्हा तिकीट दिलंय। बीडमध्ये बजरंग सोनावणे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे, तर भाजपकडून पंकजा मुंडे बीड लोकसभेची निवडणूक लढणार आहेत। अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर निवडणूक लढणार आहेत। त्यांच्या विरोधात भाजपनं अनुप धोत्रे यांना रिंगणात उतरवलंय। ईशान्य मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून संजय दिना पाटील लोकसभा लढण्याची शक्यता आहे, तर भाजपनं मिहिर कोटेचा यांना तिकीट जाहीर केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।